अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघालंय. 28 जानेवारीला झालेल्या त्या भीषण विमान अपघाताबाबत नवनवे खुलासे आणि आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर दुसरीकडे विधान परिषद सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ संपत आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव देखील घोषित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधान परिषदेसाठी माजी आमदार झिशान सिद्दकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधान परिषदेवर पुन्हा संधी न मिळाल्यामुळे आमदार अमोल मिटकरी यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. ते म्हणाले, माझ्याशी कोणताही संपर्क साधला गेला नाही किंवा मला विश्वासातही घेतलं गेलं नाही. मी झिशान सिद्दकी यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या निवडीचा मला आनंदच आहे. पण दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की जर दादा असते आणि ही जागा झिशान यांना द्यायची असती तर दादांनी किमान फोन करून मला सांगितलं असतं की यावेळी तुम्हाला थांबावं लागेल, तुम्हाला एकदा संधी दिली आहे, आता दुसऱ्याला संधी देऊ असं सांगून मला विश्वासात घेतलं असतं. मात्र आता पक्षानं मला साधा फोनही केला नाही. माझे तिकीट का कापले याचं उत्तर पक्षातील दिग्गजांनी द्यावं. तसंच त्यांनी एक ट्विटही केलंय. त्यात ते म्हणाले, माझ्या लढाईचं हे फळ मिळेल ही मानसिक तयारी 29 जानेवारीलाच केली होती दादा. हरकत नाही दादा, तुमच्यासाठी एक संधी काय अशा 1000 संधी हा अमोल मिटकरी ओवाळून टाकेल. तुमची लढाई कालही लढत होतो, आजही लढत आहे आणि उद्याही लढत राहीन. या लढाईत कोणी सोबत असो अथवा नसो, न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही. तीच तुम्हाला खरी श्रद्धांजली ठरेल. अपघाताचं सत्य समोर येईपर्यंत मी शांत बसणार नाही. वेळ पडल्यास यापेक्षाही मोठी किंमत चुकवेल. #जान भी देंगे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काय भूमिका येते याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.